हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजिबात गाठी न होता एकदम स्मूथ असं पिठलं बनवण्याची रेसिपी बघणार आहोत। नेहमीपेक्षा पिठलं बनवायची ही वेगळी पद्धत आहे। अशा पद्धतीने पिठलं बनवलं तर सगळे आवडीने मागून खातील अशी खात्री आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या पद्धतीने पिठलं बनवण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे। तो असा बारीक चिरून घ्यायचा आहे। बरेच जण पिठल्यामध्ये टोमॅटो सुद्धा वापरतात। तुमच्याकडे जर टोमॅटो वापरत असतील तो हे असा बारीक चिरून टोमॅटो घ्यायचा आणि हे पहा या पद्धतीने आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून आपल्याला याचं एक वाटण बनवायचं आहे। खूप बारीक नाही, थोडं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घालून घेतलेला आहे। आता हे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे थोडे फुलले की त्यामध्ये आपण जी लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली ती घालून घ्यायची आहे। ही मिरचीची पेस्ट तेलामध्ये आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे। थोडी परतल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हा कांदाही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण हा कांदा परतून घेणार आहोत। त्यानंतर अर्धा चमचा एवढी हळद घालून घेणार आहोत। हळदी कांद्याबरोबर व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि थोडंसं परतल्यानंतर यामध्ये जेवढं पीठ घालणार आहोत त्याच्या 3 पट एवढं पाणी घालून घेणार आहोत। म्हणजे मी इथं अर्धी वाटी एवढं पीठ घेणार आहे तर त्याच्या 3 पट म्हणजे 2 वाट्या एवढं पाणी घालून घेतलेलं आहे। पाणी घालून झाल्यानंतर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्यानंतर या पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। त्यासाठी मी एका बाउलमध्ये अर्धी वाटी एवढं बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आपण हे बेसन पीठ आपण बनवलेल्या भाजीमध्ये डायरेक्ट न घालता याचं एक बॅटर बनवून घेणार आहोत। थोडं पाणी करत आपल्याला ह्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे असं अगोदरच या पिठाचं बॅटर बनवून घेतलं की मग त्या भाजीमध्ये सोडल्यानंतर त्याच्या गाठी बनत नाहीत। आपण जे डायरेक्ट पीठ सोडतो त्यामुळे त्याच्या गाठी बनतात। तर असं केल्यामुळे आपल्या बेसन पिठाच्या गाठी होत नाहीत, एकदम स्मूथ असं आपलं पिठलं तयार होतं। आणि हे पहा या पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आपल्या भाजीला उकळीसुद्धा चांगली आलेली आहे। आता आपण या भाजीमधलंच 1-2 पळी एवढं गरम पाणी आपण बनवलेल्या बॅटरमध्ये घालून घेणार आहोत। आपण जर डायरेक्ट हे बॅटर भाजीमध्ये सोडलं तर त्यामुळे त्याची चव बिघडते, कारण हे थंड असतं आणि भाजी गरम असते। त्यामुळे या बॅटरमध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे बॅटरही गरम करून घ्यायचं। त्यानंतर हे बॅटर आपल्याला भाजीमध्ये सोडून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्या गाठीही होत नाहीत आणि चवही बिघडत नाही। बऱ्याच जणांनी अशी भाजी केली असेल परंतु असं गरम पाणी करून यामध्ये घातलेलं नसेल, त्यामुळे त्यांची चव थोडीशी वेगळी लागते। या पद्धतीने केलेल्या पिठल्याची चव ही आपण नेहमी करतो त्या पिठल्याच्या चवीपेक्षाही छान लागते। आपण नेहमी बनवतो त्या पिठल्यामध्ये डायरेक्ट पीठ सोडल्यामुळे त्याच्या ज्या गाठी बनतात त्या फोडण्यात बराच वेळ जातो। त्यामुळे ही सोपी पद्धत आहे पिठलं बनवण्याची आणि यामध्ये गाठीही होत नाही, तुम्ही बघू शकता। आता हे झाकण ठेवून आपल्याला 2-3 मिनटं याची वाफ काढून घ्यायची आहे। 2-3 मिनिटानंतर हे पहा पिठलं चांगलं शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये बिलकुलच गाठी नाहीत। एकदम स्मूथ असं हे पिठलं तयार झालेलं आहे। या पद्धतीने कमी वेळात आणि कमी कष्टात आपल्याला एकदम चविष्ट असं पिठलं बनवता येतं। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि ते पिठल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठलं बनवण्याच्या नेहमीच्या पद्धतीपेक्षा ही पद्धत नक्कीच सोपी आहे आणि यामध्ये अजिबात गाठी होत नाहीत। तर तुम्ही या पद्धतीने एकदा कमी वेळात कमी कष्टात गाठी न होणारे पिठलं नक्की करून बघा। तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।